आहे. बघूया तिसरा बॉल काय करतो अंदाज. समजना कंचा गोलंदाज कोण पळाला. वाटाण्याचा बॉटनी हरवलंयस मी ऑनलाईन रिव्ह्यू. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला लगीन झाल्यावर 1 जूनला जाऊया दोघं हनीमूनला. नथ नाकान दुसरा गोलंदाज प्रथमेश ठाकरे. बघूया कशी गोलंदाजी करतोय तो. वांगणी बी संघासाठी स्ट्राईकला येतो नामदेव. बघूया कशी फटकेबाजी करतोय. एक सिंगल धाव मिळेल नामदेव याला. बघूया दुसरा चेंडू
प्रथमेश स्ट्रेट ड्राईव्ह केलेली आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरे धाव प्रयत्न पण एकाच धावावर समाधान मानावे लागेल. त्या प्रथमेशला कोण काय झालं? दोन चेंडू झालेले आहेत. एक एक धाव मिळालेले. तीन चेंडू झालेले आहेत. तीन चेंडूवर एक एक धाव मिळालेले आहे एकनाथवाडी संघाला. काय गोलंदाजी होते वांगणी बी संघाची. रोखून ठेवलंय त्या एकनाथवाडी संघांच्या बॅट्समॅनला. बघूया चौथा चेंडू. आणि विकेट. चौथ्या बॉलांवर विकेट. महेशला माघारी परतावे लागेल. दुसरा विकेट गेलेला आहे एकनाथवाडी संघाला. आता जना गेलेला आहे. तो आपल्या एकनाथवाडी संघासाठी काय करत आहे? चांगली फटकेबाजी करावी लागेल. बायच्या रूपात एक धाव मिळालेली आहे. हॅलो आणि नामदेवला पण माघारी परतावे लागेल. खूप चांगली बॉलिंग वांगणी बी संघांची. बॉलिंग बॅटिंग फिल्डिंग हवा 6.50 ची सरासरी गाठलेली आहे ती एकनाथवाडी संघांना. स्ट्रेट ड्राईव्ह केलेली आहे ती. एकाच धावावर समाधान मानावे लागेल त्या योगेशला. आणि एक धाव कंप्लीट झालेली आहे. दूसरा चेंडू डॉट.
खूप चांगली गोलंदाजी सिंधू. आघाडी परतावे लागल. डीजे बघूया एकनाथवाडी संघासाठी काय करामत करतो तो रोशन. चांगली फटकेबाजी करावी लागेल. पहिलाच बॉल लेग साइडला आणि दुसरा धावाच्या प्रयत्नात एकच धावावर समाधान मानावं लागेल त्या रोशनला. एकच धाव कंप्लीट झालेले आहे. आणि खूपच सुंदर डॉट चेंडू. खूप चांगली बॉलिंग होते ती सिंधू यांची. लास्ट चेंडू बाकी आहे आणि व्हाईट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी केली आहे ती सिंधू यांनी. फटकाफट 3 धावा 5 बॉलामध्ये दिलेल्या आहेत. कीपरने मिस केली कॅच. 1 धाव मिळालेली. तीन ओव्हर नंतर 17 धावा. पहिलाच चेंडू स्वप्नीलचा आणि पहिलाच डॉट चेंडू. खूप चांगली गोलंदाजी या वांगणी बी संघाची. आणि खूपच सुंदर आणि षटकार जना यांचा. खूप चांगला षटकार ऑफ साइडला. स्ट्रेट डाइव. काय येईल या बॉलावर. एक धाव मिळेल. तीन चेंडू झालेले आहेत. अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत. दुसरा स्ट्रेट डाव. 1 धाव मिळेल. एकच धावा समाधान मानावे लागेल. जना
आणि जनाला पण परतावे लागेल. विकेट गेलेली आहे जनाची. खूप गोलंदाजी होत आहे. धावा, अवघ्या 25 धावा झालेल्या आहेत. नवीन बॅट्समन मोहन. बघूया या गोलंदाजीवर काय करामत करून दाखवतो यो मोहन. पहिलाच डॉट चेंडू आणि ओव्हर समाप्त. 4 ओव्हर समाप्तीनंतर 25 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांत परत मजल मारतोय तो बघूया आता एकनाथवाडी संघ.
5 ओव्हर नंतर धावसंख्या झालेली आहे 37. वांगणी या संघाला 38 धावांची 38 ला विन आहे वांगणी संघ. Check. Hello, check. Hello, check. अगदी आपण बघू शकतात मैदानाच्या आतमध्ये फार चांगल्या रीतीचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. सध्या जर पाहायला गेलं तर आपण बघू शकतात एका साइडनं उमसाई वांगणे आणि त्यांच्या विपक्षात आपण बघू शकतायत सध्याच्या घडीला फाईट देत असताना मैदानाच्या आतमध्ये एकनाथवाडी या टीमला भरपूर मोठं चुरस मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेलं आहे सध्याच्या घडीला या दोन संघामधून. आणि सध्या या मॅचमध्ये जर लक्ष केलं तर हव्या तशा धावा प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर एकनाथवाडी टीमला बनवण्यात यश आलं नाही तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये झटपट या सामन्याला मात्र नक्कीच ते मोठ्या प्रमाणामध्ये लढवण्याचा प्रयत्न करतात. आणि तिथे सध्या मैदानाच्या आतमध्ये समोर स्ट्रायकर एंडला डाव्या त्याचा फलंदाज करण चांगलासा स्ट्रोक आहे. बॅटच्या बॉटमला अगदी हा चेंडू कनेक्शन करतोय आणि 38 सर्कल झोन मध्ये अवेलेबल फिल्डिंग चांगल्या रीतीची बनली आणि मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती एक सिंगल सध्या तरी मिळाली जाईल. एक एक धाव फार गरजेची आहे आणि त्याच धावेला खरं तर सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये महत्त्व दिलं जात आहे.
बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये ओमसाहेब वांगणी संघाच्या फलंदाजांच्या बॅटमधून टार्गेट जर बघायला गेलं तर 38 धावेचं आहे आणि ते 38 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये सध्या तरी चेस करत असताना ओमसाहेब वांगणी टीम सध्या बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघताय. एकनाथवाडी संघ देखील एक फार मोठ्या नावाचा संघ आहे आणि हा संघ देखील या मॅचमध्ये परिवर्तन टाकू शकतोय. ओहो, या बॉलला मात्र संधी बनली होती पण तिथे संधीचा फायदा उचलता आला नाहीये आणि बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये एका महत्त्वाच्या फलंदाजाला मात्र सध्या तरी आपण बघतायत जीवनदान मिळाला जातोय. खूप चांगल्या प्रकारचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या तरी जर पाहायला गेलं तर लो स्कोरिंग मॅच आणि लो स्कोरिंग सामना म्हटला तर अनेकदा अशाच प्रकारचा होतो आणि हा देखील सामना त्याच इराद्याने पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. शॉर्ट ऑफ लेंथ मागे सरकले आहेत. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर लेटकट खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षणामध्ये चांगली पद्धतीनं क्षेत्ररक्षण करत असताना बघायला भेटतात आणि तिथे बॅटर सिद्धूच्या बॅटमधून एक सिंगल सापडली आणि या एका धावेने बॅटिंग करत असताना ओमसाहेब वांगणी संघ आता सध्या तरी कोणतेही नुकसान नसताना 2 या धावसंख्येवरती पोहोचली आहे. 2 धावा धावफलकावरती आहेत. मैदानामध्ये सध्या तरी 38 धावेचा पाटला सुरू आहे आणि हा 38 धावेचा पाटला सक्सेस होईल की अनसक्सेस हे मात्र तुम्हाला सर्वांना बघायचं आहे. यस, परफेक्ट. मैदानाच्या आतमध्ये एकनाथवाडी संघ देखील इथून हा सामना फेरबदल करतोय आणि बहुतेक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघाल ओव्हर नंबर 1 चा खेळ सध्या तरी संपन्न झालेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 38 धावेचा पाठला करत असताना ओमसाहेब वांगणी संघाच्या बनल्यात 2 धावा. त्याचबरोबर लव्हाळी संघाला शेवटचा कॉल येतोय की आपण जर उपस्थित झाला असेल तर लगेच रिपोर्टिंग करा अशी मॅनेजमेंट कमिटीची सूचना येते. त्यामुळे आपण लवकरच इथे रिपोर्ट करून राहायचं आहे, नाहीतर पेनल्टीला सामोरे जावे लागेल. दोन धावा धावफलकावरती आहेत. मॅचमध्ये अजून देखील 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 24 बॉलमध्ये 36 धावा, म्हणजेच हा सामना बरोबरीच्या क्षेत्रामध्ये जरूर पोहोचलेला आहे. समीकरण देखील थोडंसं जर बघायला गेले तर वेगळ्या स्थितीचं बनलं आहे आणि या मॅचमध्ये एकनाथवाडी संघाला एकच मनामध्ये घेऊन खेळ करावा लागेल की कसाबसा हा सामना शेवटपर्यंत घेऊन जाणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अपोजिट टीमवरती प्रेशर बनणं गरजेचं आहे आणि ते प्रेशर बनवण्यासाठी आता मोहन ओरदी विकेटनं पहिलाच बॉल प्रेशर सध्या तरी आपण बघतात एकनाथवाडी संघावरती आहे आणि त्याच प्रेशरमध्ये जर बघायला गेलं तर हा खेळ त्यांचा चांगल्या पद्धतीनं होत असताना आपण बघताय आणि या चेंडूवरती सॉफ्ट हँडेडनं बॅटर सिद्धूच्या बॅटमधून एक सिंगल सापडती. सिंगलने धावफलकावरती थोडंसं बदल होत असताना आता 3 धावा धावसंख्येवरती लागल्यात. तीन धावा धावफलकावरती बनल्यात. सध्या तरी मैदानामध्ये स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये करण फलंदाजी करतोय. करण आहे स्ट्रायकर एंडला, वेगवान चेंडू परफेक्ट जड मधला हा चेंडू हाताळत असताना गोलंदाज मोहन आहेत आणि तिथे आता येतोय हा डॉट बॉल. याच प्रकारे गोलंदाजी करत राहावं लागेल कारण सामना जर शेवटपर्यंत घेऊन जायचा असेल तर गोलंदाजी डेफिनेटली सक्सेस करावी लागेल. एकनाथवाडी टीमला चपलवून खेळण्याचा प्रयत्न तिथे आलाय अपयश आणि बॅटिंग करत असताना आता चर्चा होतीये मोठी कारण एकनाथवाडी टीमला 38 धावेचं टार्गेट डिफेंड करायचं आहे आणि त्याचा सिग्नल देत असताना मोहनचा हा चेंडू परफेक्ट विकेट. तीन धावा धावफलकावरती असताना आता इथे पहिल्या गड्याचं पतन बॅटिंग करत असताना ओमसाहेब वांगणी संघाला लागलंय. प्रेशर आता वांगणी संघाच्या बॅटल ऑर्डरवरती देखील पोहोचू शकत आहे. तीन धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट आता खोलाय फलंदाजी करत असताना या मॅचमध्ये ओमसाहेब वांगणी टीमने वांगणी संघावरती देखील आता प्रेशर बनलंय. पण अपोजिट टीमचा जर विचार केला तर एकनाथवाडी संघ आता एक
चांगला परफॉर्मन्स देण्याला खरं तर सुरुवात करत असताना आपण बघू शकता या मॅचमध्ये चांगलासा खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये मोहन गोलंदाजी करतोय आणि यस डेफिनेटली मोहन का आला या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तर सक्सेस विकेट टेकिंग बॉलिंग करायची आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता सक्सेस मुवमेंट मिळाला आहे सलगचा दुसरा विकेट थोडीशी आता हरकत या मॅच मध्ये करत असताना एकनाथवाडी टीमला पण बघतायत कारण समोर आता ओमसाई वांगणी संघ वारंवार आपले फलंदाज गमावते आणि त्यामुळेच या मॅच मध्ये जरी धावा कमी असेल तरी सुद्धा हा सामना खरं तर डेफिनेटली रफ अँड टफ होण्याचा प्रयत्न करतोय आपण बघू शकतात भरपूर मानाची स्पर्धा एक गावदेवी क्रिकेट संघ आयोजित हा साहिल प्रतिष्ठान चषक 2025 ची ही दुसरी रात्र लवाळी संघाचा कॅप्टन्स आमच्याकडे रिपोर्ट करायचा आहे तसनंतर आमच्या आदरणीय रोशनदादा पादीर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नाचणस्त व्हायचं आपलं खूप खूप स्वागत आहे रोशन पादीर आपण लवकर या इकडे सध्या तरी मैदानामध्ये फार मोठ्या पद्धतीने धावपळीचा खेळ सुरू झालेला आहे लो स्कोरिंग मॅच आहे 38 धाब्याचा पाटला या सामन्यामध्ये केला जातोय बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला ओमसाई वागणी टीम कडून 5 धाबा दाफल कबड्डी बनल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये गोलंदाजी करत असताना मोहन सध्या तरी परफेक्ट या दुसऱ्या स्पेल मध्ये भरपूर मोठी जबाबदारी पेशकश करतोय ओहो या क्षणी लेंथ मध्ये परिवर्तन केले बॉडी पासून लांब ठेवलंय बॅट पासून हा चेंडू हलकासा वळण घेत असताना बघायला भेटेल आणि आता ऑफिशियल पंच सांगतात की ओव्हर नंबर 2 चा खेळ संपुष्टात येतोय आणि इथे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धाब्याचा पाटला करत असताना ओमसाई वांगणी संघ 2 विकेट आणि 5 या इक्वेशन मध्ये पोहोचलाय पाच धावा दाफल कबड्डी बनल्यात सध्या तरी मैदानामध्ये चर्चा होतीये दोन्ही संघाची समोर जर पाहिलं गेलं तर एकनाथवाडी टीम या मॅच मध्ये डेफिनेटली एक सक्सेस बॉलिंग अटॅक करत असताना आपल्याला पाहायला भेटते चला एकनाथवाडी संघ अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये कारण अजून देखील आपल्याला बऱ्याचशा मॅचेस खेळवायच्या आहेत त्यामुळे लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा 5 धावा दाफल कबड्डी बनल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मॅच मध्ये सध्या तरी जी 2 पावरप्लेची षटके होती ती आता संपन्न झाली आहेत त्यामध्ये 5च धावा आलेल्या आहेत आता इथून 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 18 बॉल मध्ये अजून देखील 33 धावेची गरज या मॅच मध्ये आहे ओमसाई वांगणी टीमला बट समोर गोलंदाजी मार्क वरती आलाय हा गोलंदाज ज्याने पहिल्याच बॉल वरती केली आहे फलंदाजाची दांडी गोल आणि लागतोय ओमसाई वांगणी टीमला अजून एक धक्का ऑन स्क्रीन आपण बघू शकतायत ब्रदर स्पोर्ट्स या .in माध्यमातून हा साहिल प्रतिष्ठान चषक ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षकवित होतोय आणि समोर गोलंदाजी करत असताना एकनाथवाडी टीम आता इथे 38 धावा रोखण्याचा प्रयत्न फार चांगल्या मोठ्या उमेदीने करत असताना बघायला भेटतोय 5 धावा दाफल कबड्डी परिस्थिती वाईट झाली आहे मॅच मध्ये ओमसाई वांगणी टीमची पण जसं सांगितलं जात असतं की हालात कशाही असो खराब असो किंवा वाईट असो किंवा चांगले असो तिथे तुम्हाला चांगलं क्रिकेट किंवा चांगल्या पद्धतीनं खरं तर ठरावं लागत असतं उभं राहावं लागत असतं आणि इथे मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण बघू शकतोय जरी परिस्थिती वाईट असेल तरी सुद्धा या नाजूक परिस्थितीला खरं तर आपल्या खांद्यावरती घेऊन समोर मैदानाच्या आतमध्ये हा सामना नक्कीच फेरबदल करावा लागेल ओमसाई वांगणी टीमला 5 धावा दाफल कबड्डी बनतायत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश बॅटिंग करण्यासाठी आलाय परफेक्ट पुन्हा एकदा गोलंदाजाचा वेगवान चेंडू आणि तिथे प्रथमेशला केले बीट डॉट बॉल बॅक टू बॅक या ओव्हरमध्ये जर विचार केला तर नामदेव हा गोलंदाजी करतोय 2 चेंडू चांगले फेकले त्याच्यानंतर आता फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती परफेक्ट पंचांनी हाईट फॅक्टर चेक केलाय लेग पंच सांगतायत की इट्स नो बॉल आणि प्लस तिथे शॉट्सवर लेगला बीट करून बॉल पोहोचतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळताय 4
4 धाबा इथे या चेंडूवरती मिळत आहेत सध्याच्या घडीला, प्लस एक एक्स्ट्रा म्हणजेच 5 धाबा या चेंडूवरती मिळाल्यात. आणि इथे आता ओमसाहेब वांगणी संघ भरपूर उशिरानंतर या धावफलकावरती वेग बनवत असताना आपण बघताय. स्कोरबोर्ड सध्या तरी ओमसाहेब वांगणी टीमचा 3 विकेट 10 या अंकावरती. 10 धाबा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बॅटिंग करण्यासाठी आला आणि प्रशांतच्या बॅटमधून आता पॉवर हिट परफेक्टली जर बघायला गेले तर संघाला आवश्यकता होती या फटक्यांची आणि आता त्याचा बॅटमधून आलाय मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर लांब लचक ठोकलाय. रात्रीमध्ये खात्री देणारा यस ओमसाहेब वांगणी टीमला षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आता धावफलक पुन्हा एकदा भन्नाट गतीनं पोहोचलाय. सध्या तरी 16 धाबा स्कोरबोर्ड वरती बनतायत. मॅच मध्ये इथे आता वापसी बनती आहे बॅटिंग करत असताना ओमसाहेब वांगणी टीमची. चांगल्या प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. षटकार आल्यानंतर थोडंसं स्वतःला सावरलंय. हा चेंडू परफेक्टली लेंथ झोन मध्ये पिक करत असताना गोलंदाज नामदेव बघायला भेटत आहेत. एक्झॅक्ट डॉट बॉल. बरोबर मैदानाच्या आतमध्ये मॅच भरपूर रंगली जाईल. मागे सरकलेत. बॉटमहँडचा इस्तेमाल चांगला केलाय. शॉट पॉइंटच्या डोक्यावरून आता खाली क्षेत्रामध्ये फटका सजवलाय आणि तिथे पुन्हा एकदा बॅटिंग करत असताना प्रथमेशच्या बॅटमधून आल्यात अजून या 4. परफेक्ट संकट होती पण आता संकटांवरती मात करत असताना या मॅच मध्ये आपण बघताय बॅटिंग करणाऱ्या ओमसाहेब वांगणी टीमला जसं सांगितलं जात असतं हल्लातांच्या समोर सिकंदर हा कधी झुकत नाही. आणि ओमसाहेब वांगणी हे गाव असं आहे की ते किती परिस्थित्या गंभीर झाल्या कधी थांबत नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशची बॅट बोलबाला कुट्टी आहे मोठ्या फटक्यांची आणि आता मिड ऑन बॉडी लाईनच्या बाहेर पुन्हा एकदा बॅटचा साऊंड सिस्टम खुला केलाय आणि तिथून आवाज आलाय कट. बॉल गेलाय झट बॉडी लाईनच्या बाहेर. षटकार. वीस धाबा धावफलकावरती लागल्यात. आता इथून इक्वेशन चेंज झालंय. येणारे 12 बॉल असतील आणि 12 बॉल मध्ये अजून देखील जिंकण्यासाठी 12 धावेची गरज या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळेल ओमसाहेब वांगणी टीमला. सुरुवातीला असं वाटत होतं की या मॅच मध्ये एकनाथवाडी टीम डेफिनेटली सक्सेस मिळवेल. लो स्कोरिंग सामना आहे कारण सुरुवातीला 2 गोलंदाजांनी स्टार्टिंग जी हवी होती ती भरपूर चांगली दिली होती आणि त्याच्यानंतर जर विचार केला तर नामदेवच्या गोलंदाजीवरती थोडीशी आक्रमण बघायला भेटली आणि खास करून प्रथमेश या फलंदाजाने या मॅचला पूर्णपणे बदलून टाकलेला आपण बघताय. 26 धाबा धावफलकावरती आहेत. 12 चेंडू 12ची गरज. हो या क्षणी काय घडतंय. स्लोवर गतीचा बॉल सॉफ्ट हँडेडनं खेळायचं होतं पण तिथे मिसटायमिंग खेळून बसले आहेत आणि आता फॉलो थ्रू वरती टिपलाय. इंटरेस्टिंग झेल मॅच मध्ये आला ट्विस्ट. फलंदाजाचा खेळ खलास. विकेट. केलेली आहे एकनाथवाडी टीमने कारण एकनाथवाडी संघाला देखील माहिती आहे की शेवटपर्यंत या मॅच मध्ये जिद्दीने लढावं लागेल कारण साहिल प्रतिष्ठान चषक म्हटला तर प्रत्येकी टीमला आवर्जून खेळावासा वाटतो कारण या स्पर्धेमध्ये नियम त्याच्यानंतर जर पाहायला गेले तर ज्या व्यतिरिक्त गोष्टी असतील त्या सर्व चांगल्या असतात आणि म्हणूनच जशी टॅम्पलेट या स्पर्धेची खरं तर पडली जाते त्याच पद्धतीनं लगेचच या स्पर्धेमध्ये सर्व संघ सहभाग घेतात आणि इथे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये एकनाथवाडी टीम या सामन्याला रंगवण्याचा प्रयत्न करते. मिस्टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. मॅच मध्ये आता फसलेला फटका देतोय अजून एक चांगला सिग्नल एकनाथवाडी टीमला मिळेल. या सामन्यातला अजून एक कोहिनूर विकेट. फलंदाज बाद. मॅच मध्ये इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होता. येणारे 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू मध्ये 12 धावेची गरज. 10 बॉल 12ची गरज. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहतायत चुरस ही मात्र नक्कीच बनली जाती या मॅच मध्ये एकनाथवाडी टीमचा बॉलिंग अटॅक मधून. रात्रीचं क्रिकेट म्हटलं तर
फार वेगळं क्रिकेट असतं, कारण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये एकनाथवाडी टीम ते सर्व काही दाखवून देत असताना आपण पाहताय. येणारा बॉल जर पाहायला गेलं तर गोलंदाजाचा विकेट हॅट्रिकसाठी ऑन पाहायला भेटतोय. हो, येणारा बॉल समोर मिड ऑफ झोन मध्ये ललित ड्राईव्ह करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत बॅटरला भेटेल या चेंडूवरती एक सिंगल. त्याचबरोबर आपण बघू शकतायत आमचे साथी समालोचक आमचे आदरणीय नक्कीच मनीष सर उघडा यांचंही खरं तर शुभागमन झालेलं आहे. तर सरांचं देखील आपण भरपूर सारं स्वागत करूया या साहिल प्रतिष्ठान चषक्यामध्ये. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी बॅटिंग करत असताना ओमसाहेब वागणी टीम कडून, कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना आपल्या बाजूने आहे, त्यामुळे नक्कीच सिंगल डबलचा वापर हा सानिध्यात चांगल्या पद्धतीने आपल्याला या डावामध्ये घ्यावा लागेल आणि त्याचाच वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये आता या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर प्रथमेशच्या बॅटमधून 2 रन्स येत आहेत. 2च्या बढतीनं स्कोरबोर्ड चेंजेस होतोय आणि दाफलकावरती 5 लॉस करत असताना ओमसाहेब वागणी टीम 29 धाबा दाफलकावरती आहेत. वेग बनवला आता गोलंदाजाने, त्यावरती मैदानाच्या आतमध्ये स्वार होऊ शकले नाही आहेत बॅट्समन प्रथमेश. आणि आता ज्या पद्धतीने प्रथमेश फलंदाजी करत होता असं वाटत होतं की या मॅच मध्ये ओमसाहेब वागणी नक्कीच जिंकेल, पण आता इथे परिस्थिती थोडीशी चेंज होईल, कारण प्रथमेशचा विकेट मिळतोय एकनाथवाडी टीमला फलंदाज बाद. अक्षरशः नाराज होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश हा बॅटर. विश्वास होता स्वतःवरती, पण तिथे त्या विश्वासाने जर पाहायला गेलं तर नक्कीच थोडंसं अपयश आलं आणि इथून आता या मॅचचं चित्र थोडंसं नाही तर बरंच चेंज होत असताना आपण बघताय. येणारे 7 बॉल असेल आणि 7 बॉलमध्ये 9 धावा, म्हणजे आता हा सामना भरपूर सुरसदार बनलेला बघायला भेटतोय. 7 बॉल 9 धावा. येणारा हा चेंडू फार महत्वाचा असेल. इथे जर डॉट बॉल आला तर येणाऱ्या शेवटच्या 6 चेंडूमध्ये 9चं इक्वेशन असेल आणि एखादा मोठा फटका किंवा एखाद्या या चेंडूवरती सिंगल डबल जरी आली तरी सुद्धा समीकरण चेंज होऊ शकते. म्हणजेच इथे कोणत्याच पद्धतीने मिसिंग डिलिव्हरीज ही यूज करायची नाहीये बॅटिंग करत असताना ओमसाहेब वागणी टीमला. येणारा बॉल गोलंदाज सज्ज होत आहेत ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेंथ लॉफ खेळायचं होतं, मिस टायमिंग आहे. बॅटचा एंडिंग फ्लोला चेंडू क्लोज झालाय. तिथे जर बघायला गेलं तर नोमॅन्स लँड बॉलवरती होता, बट तिथे थोडंसं जर पाहायला गेलं तर मिस्टेक बनली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये त्याचाच फायदा घेत असताना सध्या मिळाल्या जातात या बॉलवरती चांगला रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 रन्स आणि इथून आता हा सामना पोहोचलाय. येणारे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये इक्वेशन शिल्लक असेल 7 धाबा. 6 चेंडू 7 धाबेची गरज. मॅच मात्र भरपूर रंगलेली बघायला भेटते आहे. एका साईडने जर पाहायला गेले तर पराभवाची चर्चा कोणाची होईल हे देखील सातत्यानं आपण पाहणार आहोत आणि एका साईडने विजयाची चर्चा कोणाची होईल हे देखील या मॅच मध्ये आपण आवर्जून बघणार आहोत. चला फास्ट घ्यायचं, जास्ती वेळ घ्यायचा नाहीये. वारंवार कळवण्यात येतंय सातत्याने एकनाथवाडी संघाला. आम्ही जरूर सांगू की सामना भरपूर हाय व्होल्टेज बनलाय, पण वेळ वाचवणं फार गरजेचं आहे मित्रांनो, कारण वेळेला आपण महत्त्व दिलं तर आपल्याला ज्या काही आजच्या फॉर्मॅटमध्ये मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत त्या आवर्जून आपण कंप्लीट करू. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तिथे मॅचला स्टार्ट करा. येणारे 6 बॉल आणि 7 धावेची गरज मॅचमध्ये जिंकण्याकरिता या मॅचमध्ये ओमसाहेब वागणी टीमला कंपल्सरी चेस. तुम्हाला नक्कीच या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर 6 बॉलमध्ये या 7 धावा डेफिनेटली चेसिंग कराव्याच लागतील. मिस्टामिंग स्टोक बॅटच्या खरं तर एंडिंग झोनला पुन्हा एकदा टॉपेज मिळाली होती, खाली क्षेत्र होतं, म्हणूनच बॅटर इथे बचावले जातील आणि तिथे संघाला प्रोत्साहित करत असताना नक्कीच एक सिंगल इथे मॅच मध्ये मिळत असताना बॅटरच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. 32 धावा दाफलकावरती येत. आता 5 चेंडू 6ची गरज. एक चांगला बॉल इथे जर आला तर चित्र बदलू शकतंय, पण इथे मैदानाच्या आतमध्ये आता काय होईल आउटसाइड द ऑफ स्टंपच्या पलीकडे. म्हणजेच नशीब थोडेसे ओमसाहेब वागणी संघासाठी चांगलेत, कारण तिथे येते एक्सामधून एक सिंगल आणि इथून आता डाबाचं चित्र चेंज होतं. येणारे 5 बॉल आणि 5 धावा.
5 चेंडू 5 ची गरज ऑन साइडला. चांगलीशी ड्राईव्ह आपल्याला बघायला भेटतीये. एका धाबेचा कॉल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजानं केला आणि एका धाबेवरती समाधान. सामना अजून संपलेला नाहीये कारण हे क्रिकेटचं विश्व आहे आणि क्रिकेटच्या विश्वामध्ये कुठूनही लक्षणं बदलत असतात आणि इथे हा सामना बदलायला वेळ लागणार नाहीये हे मात्र नक्कीच. 34 धावा दाफलका पडते. आता 4 बॉल 4 ची गरज मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी आपण बघतायत साहिल प्रतिष्ठान चषकाची ही दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनी मधला हा एक भरपूर उत्कंठेच्या शिखराला जाऊन पोहोचलेला एक मोठा सामना. चार बॉल 4 ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होता. आपण बघताय शॉट थर्ड मॅन शॉट एक्स्ट्रा कव्हर. त्याच्यानंतर शॉट मिड ऑन म्हणजे क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर बदल राहिला या मॅच मध्ये. सध्या एकनाथवाडी टीम कडून यस वापसी बनेल. चर्चा पुन्हा एकदा होईल एकनाथवाडी गावाची कारण येतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा हा डॉट बॉल आणि इथून मात्र आता मॅच चेंज होते. अगोदरच म्हटलं होतं की मॅच मध्ये कुठूनही पलटवार बनू शकतोय आणि आता पलटवार दाखवलाय सध्या सगळ्याला छोटा मोठा गोलंदाजाने. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅपमध्ये स्ट्रोक अवेलेबल कंप्लीट केलाय बॅटरने. तिथे मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करत असताना सक्सेस चांगल्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये मिळाल्या जातील. या बॉलवरती 2 धाबा आणि इथे आता 2च्या मदतीने धावफलकावरती बनतायत 36. आता इथे 2 चेंडू आणि 2 धावेची गरज. सामना संपलेला नाहीये कारण मेहनत अजून सोडली नाहीये एकनाथवाडी टीमने. नामदेवचं षटक जर महागडं ठरलं नसतं तर कदाचित या मॅच मध्ये आता दृष्टिकोन वेगळा असता. पण नक्कीच तिथे धावा मिळाल्या होत्या प्रथमेशच्या बॅटमधून. आता इथे कोणाच्या बॅटमधून येतील. 2 बॉल 2 ची गरज. ऑन साइडला पुन्हा एकदा स्ट्रोक दमदार. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे मैदानाच्या आतमध्ये क्लोज. यस सामना ऑन आहे. गेम ऑन आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये येईल एक सिंगल आणि हा विकेट डीजे. 37 धावा धावफलकावरती बनतायत. मॅच मात्र आता सध्याच्या घडीला भरपूर रंगादार झालेली आपण पाहतोय. येणारा 1 बॉल आणि एका बॉल मध्ये एका धावेची गरज. याला म्हटलं जातं मित्रांनो क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मेहनत करा. मेहनत केल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं फळ भेटतं आणि इथे आपण बघू शकतो एकनाथवाडी टीमने जरी तिसऱ्या षटकामध्ये खरं तर गोलंदाजी मागणी केली असेल तरी सुद्धा शेवटपर्यंत लढण्याची हिंमत त्यांनी सोडली नाही आणि इथे हा सामना जर पाहिला तर सध्याच्या घडीला 1 चेंडू आणि एका धावेवरती येऊन पोहोचलाय. स्पर्धेचा महत्त्वाचा निर्णय कंपल्सरी चेज म्हणजेच इथे तुम्हाला ही एक धाव जर बनली तर नक्कीच हा विजय सातत्याने आपण बघू शकता ओमसाहेब वागणी संघाकडे जाऊ शकेल आणि जर या एका बॉलवरती ही एक धाव जर रोखली तर हा सामना जिंकेल एकनाथवाडी संघ देखील. मॅनेजमेंट कमिटीकडून एक महत्त्वाचा निर्णय येतोय की बॅटर जर बॉल डॉट होत असेल आणि तिकडे विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन जर विसावा घेत असेल कोणतीच मिस्टेक होत नसेल तर तिथे डॉट बॉल दिला जाईल. हे लक्षात ठेवायचं आहे. चला लवकर घ्यायचं आहे. अधिकचा वेळ खर्च करायचा नाहीये. वारंवार कॉलिंग येत आहे आमच्यापर्यंत संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचं. त्यामुळे एकनाथवाडी टीम आपण फास्ट घ्या. 1 बॉल एका धावेची गरज. एक बॉल एका धावेची गरज. क्षेत्ररक्षण जवळ घेतलंय. शॉट थर्डमॅन आहे. शॉट पॉइंट आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट मिड ऑन आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. ओहो म्हटलं जातं ना ज्याचे नशीब चांगले तो नक्कीच यशस्वी होईल आणि आज नशीब चांगले आहेत कारण इथे सध्या तरी आपण बघू शकतोय सुरुवातीपासून या लो स्कोरिंग मॅच मध्ये अडथळत होती ओमसाहेब वांगणी टीम. पण आता वांगणी टीमला मिळालं यश आणि इथे हा सामना गमवावा लागतोय एकनाथवाडी टीमला. पण सामना चांगला झाला त्यामुळे नक्कीच दोन्ही संघाचा पण फार